नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सोनवणे, लक्ष्य अकॅडमी नेरूळमधून. विद्यार्थी मित्रांनो, आज जी आपण चर्चा करणार आहोत ती सर्वात महत्त्वाची म्हणजे MPSC परीक्षा किंवा कुठचीही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पास होण्यासाठी सर्वात मोठी जी विद्यार्थी चूक करतात किंवा असं काय करायला हवं ज्यामुळे आपण MPSC एक्झाम पास होऊ शकतो. तुम्ही एक 2-3 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की काही मुलं MPSC परीक्षा ही वारंवार पास होतात, प्री किंवा मेन्स इंटरव्ह्यू सुद्धा. राज्यसभेचा 2020-21चा रिझल्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की 20 मध्ये जो कॅन्डिडेट पहिला आला MPSC मध्ये तोच कॅन्डिडेट 21 मध्येही पहिला आला. आपली एक पनवेलची कॅन्डिडेट पहिल्या वर्षी MPSC इंटरव्ह्यू, दुसऱ्या वर्षी DYCO आणि 21 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाली. असं काय होतं किंवा अशी काय गोष्ट आहे जी आपल्याला अशा ध्येयापर्यंत किंवा सलगता देऊ शकते किंवा सलगतेने पास करू शकते. किंवा एखादा जेव्हा नवीन विद्यार्थी येतो तेव्हा त्याला पूर्ण वेळ त्यासाठी द्यायचा असतो, त्याची पूर्ण मेहनत करायची तयारी असते, सगळी पुस्तकं वाचायची त्याची तयारी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा किंवा MPSC करताना काही गोष्ट ध्यानात घेतल्या पाहिजेत. कॅन्डिडेट सगळी पुस्तकं वाचू शकत नाही. ही 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनची एक्झाम नाहीये. आपण जर काही विषय बघितले जसं हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, फक्त हिस्ट्री बघा. हिस्ट्री हा विषय जो आहे तो मॉडर्न इंडिया जरी घेतला तरी मॉडर्न इंडियामध्ये जवळजवळ 6 ते 7 पुस्तकं आहेत. एक पुस्तक जवळजवळ 800 ते 1000 पानांचं आहे. ही पुस्तकं वाचताना एखाद्या विद्यार्थ्याला ही अशी पुस्तकं वाचताना जवळजवळ मला वाटतं की 1-1.5 महिना लागू शकतो. पण लक्षात घ्या, हे फक्त एकाच पुस्तकाचं झालं. अशी नुसती हिस्ट्रीला जवळ 7 ते 8 पुस्तकं आहेत. मग नुसते 6 महिने काही फक्त इतिहास करणार? तर मुळात स्ट्रॅटेजी काय असावी MPSC करताना? लक्षात घ्या की भरमसाठ वाचन ही स्ट्रॅटेजी MPSCची कधी होऊ शकत नाही. जर भरमसाठ वाचन एक पुस्तक वाचून जर एक प्रश्न येत असतील तर लोक 100 पुस्तकं वाचायला सुद्धा तयार आहे. पण तसं होत नाही. तर MPSCची स्ट्रॅटेजी काय असावी? का असे विद्यार्थी किंवा का काही विद्यार्थी वारंवार पास होतात याचे रिझन हे MPSCच्या प्रश्नातच लपलेलं आहे. लक्षात घ्या, MPSC जे प्रश्न देते, मला आठवते की काही विषय जसे की महात्मा फुले प्री आणि मेन्स मध्ये 2011 पासून 2020 पर्यंत किंवा आता सुद्धा महात्मा फुले प्रत्येक वर्षी जवळजवळ एखाद वर्ष मधलं सोडलं तर प्रत्येक वर्षी त्यांच्यावरती डायरेक्टली और इनडायरेक्ट रिलेटेड क्वेश्चन येतोय. बाबासाहेब आंबेडकर किंवा असे अनेक जण आहेत ज्यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. सो MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की MPSC ही UPSC सारखी फार करंट ओरिएंटेड नाहीये. MPSC ही अशी एक्झाम आहे ही मूळ विषयाभोवतीच फक्त फेऱ्या धरते किंवा मूळ विषयालाच फक्त हात घालते किंवा त्याच प्रश्नांभोवती त्याच विषयांवर वारंवार प्रश्न विचारते. 2 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू कोड बिलाबद्दल प्रश्न आला होता. तर एक गोष्ट लक्षात घ्या की मग आपल्याला आता वाचायचं काय आहे, तर सर्वात महत्वाचं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती. आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती ही आपल्याला पुस्तकातून मिळते, YouTube वरूनही मिळू शकेल. तर करायचं काय की कुठच्याही एखाद्या पुस्तकातून किंवा जनरली YouTube चॅनल मधून बाबासाहेब आंबेडकर पूर्ण समजून घ्यायचे. आणि मग जेव्हा एखाद्या पुस्तकातून आपण बाबासाहेब आंबेडकर वाचाल, त्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती असलेली जेव्हा आपण इतर पुस्तकं वाचाल आपल्याला समजेल की 80% मटेरियल तेच आहे. 10 ते 20% इकडे तिकडे फरक होऊ शकतो. तेव्हा मग आपण काय करता आहे की आपण त्या प्रश्नाचं अनालिसिस करता आहात आणि मग जे काही वेगळे पॉइंट त्याच्यामध्ये आढळतील ते तुम्ही जॉट डाऊन कराल किंवा ते मुद्दे आपण लिहून घ्याल. तर अशा पद्धतीने आपण काय करता, आपण तेच करता आहात जे MPSC विचारते आहे. सो पहिल्या पानापासून शेवटच्या पानांपर्यंत वाचत राहणं हा जनरली मूर्खपणा आहे किंवा हे आपण असं म्हणू की हा गाढवही ओजी वाहतो.
तर आपल्याला गाढव न बनता आपण एक स्मार्ट वर्क करायचं. कारण तयारी इकडे एमपीएससी मध्ये तयारी करताना तयारी सगळेच करतायत आणि सगळेच जण मेहनत करतायत. पण एक राईट स्ट्रॅटेजी काय असावी, तर क्वेश्चन पेपर अनालिसिस सारखी राईट स्ट्रॅटेजी नाहीये. कारण एमपीएससी आजही वारंवार तेच प्रश्न किंवा फिरवून तेच प्रश्न विचारते आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा तयारी करताना, हो हे मान्य करतो की पुस्तकं वाचायला आवडतात, त्याच्यासाठी एक वेगळा वेळ काढून ठेवा. स्टेट बोर्ड किंवा पुस्तक असतील त्याच्यामध्ये एक वेगळा वेळ काढून ठेवा. पण जनरली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मिनिमम 3 ते 5 प्रश्नांचं अनालिसिस रोज झालंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कधी कधी होऊ शकतं की एखाद्या प्रश्नाला पूर्ण दिवस लागू शकतो. जर एखादी भारतातील नदी विचारली किंवा एखाद्या ब्रह्मपुत्रेबद्दल किंवा गंगेबद्दल प्रश्न आला, तर तुम्ही लक्षात घ्या की मग आपण असं म्हणू की एमपीएससी ही भारतातील नद्यांबद्दल प्रश्न विचारते. मग तुम्ही त्या दिवशी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तुम्ही भारतातील नद्यांवरती माहिती मिळवाल. मग गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल, यमुना असेल, त्याच्या ट्रिब्युटरीज असतील, त्याच्यावरती महत्वाची ठिकाणं असतील. महाराष्ट्राच्या नदीवरती एखादा प्रश्न आला तर तुम्ही काय कराल, तुम्ही महाराष्ट्राच्या नद्यांवरती माहिती मग गोदावरी आहे, कृष्णा आहे, याच्यावरती त्याच्या ट्रिब्युटरीज, त्याच्यावरती असणारी महत्वाची ठिकाणं, या सगळ्यांची माहिती आपण मिळवाल. किंवा किल्ल्यांचा प्रश्न आला किंवा डोंगर रांगांचा प्रश्न आला तर त्याची सखोल माहिती मिळवणं हा जर उद्दिष्ट असेल. कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एमपीएससी वारंवार तेच प्रश्न विचारतं. एमपीएससीला कसं आहे, एमपीएससीला कुठचं स्पेसिफिक पुस्तक नाहीये, हे एक प्रकारे संशोधन आहे. वाचनाला अनेक विद्यार्थ्यांना कंटाळा येतो, पण लक्षात घ्या संशोधनाला कंटाळा येत नाही, तुम्हाला शोध घ्यायचा आहे. तर मग जनरली काय होतं की एखादा जनरल विद्यार्थी ताकद खूप असते, मी प्रचंड अभ्यास सुरू करीन आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायला सुरुवात करतो. पण लक्षात घ्या, या पानांच्या वाचनामध्येच कधी कधी वर्ष कशी निघून जातात समजत नाही. आपल्याला स्मार्ट आणि स्ट्रीट फायटर कॅन्डिडेट हवा आहे. ठीक आहे, प्रश्न 100 आहेत. आजही आपण जर एमपीएससीचे प्रश्न घेतले आणि आत्ताच्या आत्ता सोडवायला घ्या, मी म्हणतो कोणत्याही विद्यार्थ्याचे 22 ते 25 प्रश्न बरोबर येतातच 100 पैकी. राज्यसेवेचं म्हटलं किंवा कंबाईनचं म्हटलं, रिझल्ट किती लागतो, मागच्या वर्षीचा राज्यसेवेचा रिझल्ट आहे जवळजवळ 110. म्हणजे आपल्याला 55 प्रश्न बरोबर आणायचे आहेत. 55 प्रश्न बरोबर आणायचे किंवा 60 म्हणून 60 बरोबर 22 तर तुमचे ऑलरेडी येत आहेत. पुढचे 30 प्रश्न बरोबर आणण्यासाठी तुम्ही 5 वर्ष नाही लावणार. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी आहे. आणि स्ट्रॅटेजी असेल, जर वारंवार एमपीएससी तेच प्रश्न विचारते आहे तर तुम्हाला सुद्धा प्रश्नांचं अनालिसिसच करावं लागेल. हो, पुस्तक वाचणं कोणाला नाही आवडत, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, पण ते तेवढं फ्रुटफुल नाहीये. त्यासाठी एक हवा तर वेगळा वेळ काढून ठेवावा. पण क्वेश्चन पेपर अनालिसिस, आता ते कसं करावं. मग अशी म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिल बद्दल प्रश्न आला तर मी एखादं पुस्तक घेईन, त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकर वाचेन, अशी 4 पुस्तकं त्याच्यामध्ये अजून काही माहिती असेल तर बघेन. लक्षात घ्या, बाकीच्या उर्वरित 3 पुस्तकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 80% माहिती तीच असेल. मी 10 ते 20% जे वेगळं असेल तेच त्याच्यामध्ये नोट्स उतरवून घेईन. 4 व्हिडिओ ऐकीन बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, एक व्हिडिओ ऐकल्यानंतर मला बऱ्यापैकी माहिती समजेल. उरलेले 2 व्हिडिओ त्याच्यामध्ये जी काही वेगळी माहिती ती घेईन, जी माहिती उर्वरित असेल ती नोट डाऊन करीन. हा झाला खरा अभ्यास. भारतातील एखाद्या नद्यांबद्दल प्रश्न आला, नद्या हा खूप वास्ट विषय आहे. म्हणजे भारतातील नद्या किंवा महाराष्ट्रातील नद्या, पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, ब्रह्मपुत्रा, गंगा, तिच्या ट्रिब्युटरीज, महत्वाची ठिकाणं. लक्षात, हा कधी कधी होऊ शकतं, एखादा प्रश्न जो आहे तुमचा पूर्ण दिवस घेऊ शकतो, हरकत नाही. पण लक्षात घ्या, एमपीएससी कुठच्या विषयांना महत्व देते हे तुम्हाला एमपीएससीचे पेपरच सांगू शकतात. सो सर्वात जर योग्य स्टडी असेल तर ते म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं हाच. आणि मी म्हणेन मिनिमम दिवसाला 5 क्वेश्चन पेपर, 5 प्रश्न अनालिसिस झालेच पाहिजे. जर राज्यसेवा क्लिअर करायची असेल तर मी म्हणेन मिनिमम 3 वर्षाची प्रश्नपत्रिका, मागच्या 3 ते 5 वर्षाच्या पूर्वच्या प्रश्नपत्रिका आणि 3 ते 5 वर्षाच्या मिनिमम मागच्या
राज्यसेवेच्या मुख्यच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही केल्या, कारण आता पुढची येणारी एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्हच आहे, सो गेल्या 3 ते 5 वर्ष पूर्व आणि गेल्या 3 ते 5 वर्ष मुख्यचा जर तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जर केलं, किंवा कंबाईनसाठी म्हणेन, कंबाईनसाठी गेल्या 3 ते 5 वर्षाच्या पूर्वच्या प्रश्न, सिलेबस काही चेंज झालेला आहे, तो पूर्वच्या प्रश्नपत्रिका आणि राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्यच्या 3 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं जर तुम्ही अनालिसिस केलं, अनालिसिस म्हणजे काय, त्या विषयाची सखोल माहिती मिळवणं. जर गंगा दिली आहे तर गंगेत नुसतं गंगा नाही तर गंगेचा उगम कुठून होतो, ती कोणकोणत्या नावाने ओळखली जाते, तिच्या ट्रिब्युटरीज कुठच्या आहेत, महत्वाची ठिकाणं कुठची आहेत, ती कुठे जाऊन मिळते, त्याची सॉइल कशी आहे, कुठून कुठच्या राज्यातून ती प्रवेश करते, अनेक माहिती त्याच्याबद्दल तुम्ही मिळवू, तिला अजून कुठच्या नावाने हाक मारतात, अनेक माहिती अशी कॅन्डिडेट मिळवू शकतो. आणि हे एक प्रकारे संशोधन आहे. लक्षात घ्या, एक वेळेस पुस्तक वाचताना कंटाळा येतो, पण संशोधन करताना कंटाळा येत नाही. पण आता याच्यामध्ये सुद्धा काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, मिनिमम 3 प्रश्न दिवसाला झालेच पाहिजे. 5 प्रश्न हे मिनिमम आपण म्हणतो, सुरुवातीला 3 प्रश्नांचं अनालिसिस दिवसाला झालंच पाहिजे. होऊ शकतं कधीतरी असाही प्रश्न असेल जो पूर्ण दिवस घेऊ शकतो, पण 3 प्रश्नांचं अनालिसिस मिनिमम झालं पाहिजे दिवसाला. आणि ज्या दिवशी 3 चे 4 प्रश्न होतील किंवा 4 चे 5 प्रश्न दिवसाला होतील, मग त्याच्यानंतर खाली नाही उतरायचं. म्हणजे एका दिवशी बाबा तुम्हाला 4 प्रश्नांचं अनालिसिस केलं, मग दुसऱ्या दिवशी त्याच्या खाली नाही उतरायचं. मिनिमम 4 झालेच पाहिजे. ज्या दिवशी 5 होईल त्याच्यानंतर 5च्या खाली नाही उतरायचं, मिनिमम तेवढं. सो कन्सिस्टन्सी बनून राहील. एखाद दिवस तुम्ही आराम करा, एखादा संडे किंवा हे हरकत नाहीये, पण क्वेश्चन पेपर अनालिसिस हा सर्वात फ्रुटफुल आहे. बघा, तुम्ही याचा उपयोग करा. बाकी पुस्तकं वाचायला एक विशिष्ट वेळ, स्टेट बोर्ड किंवा इतर वाचायला एखादा विशिष्ट वेळ काढून ठेवा, पण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं हा एमपीसी काढण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, जो तुमच्या बुद्धीलाही चालना देतो आणि जो एक प्रकारे संशोधनाचा विषय त्याच्यामध्ये आहे. तो संशोधन करणं जास्त, एखादी गोष्ट स्वतःहून शोधली तर जास्त लक्षात राहते. ठीक आहे, रादर ती फक्त एखाद्या पुस्तकातून भारंभार वाचण्यापेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी हेच सांगेन. दुसरं महत्वाचं असेल की लक्ष्य अकॅडमीने 5 ते 6 वर्षाचे राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी किंवा ते जर कोणाला हवा असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही फक्त एखादा व्हॉट्सअप मेसेज टाकावा. तुम्हाला PDF स्वरूपात क्वेश्चन पेपर अनालिसिस पाठवले जातील. तसंच काही विषयांवरती जर तुम्हाला व्हिडिओ अनालिसिस कसं करायचं याच्यावरती काही व्हिडिओ हवे असतील तुम्हाला, तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मेसेज पाठवा. मी तुम्हाला त्या विषयावरती तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून देईन. अनालिसिस कसं करायचं किंवा एखादा विषय आपण अनालिसिसच्या माध्यमातून समजून घेऊ. थँक्यू.